धाराशिव जिल्ह्यात पावसानं तडी वाढल्यानं खरीप हंगाम संकटात सापडला। त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझॅकसह विविध किडीची प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। फवारणी आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मोटाकुटीला आला असून कृषी विभागाकडून तातडीने मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून यंदा जिल्ह्यात सुमारे 4,38,007 हेक्टर क्षेत्रावर पेरा झालाय। वाशी तालुक्यात 41,257 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे। मात्र गेल्या महिनाभरापासून पावसानं ओढ दिल्यानं पिकांना अपेक्षित पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे। त्यातच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढलाय। मावा, तुडतुडे आणि इतर किडींचाही प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत असून उत्पादन शुल्क आणि खर्च वाढतोय। किडीच्या व्यवस्थापनासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उपाययोजनांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं जात आहे। दरम्यान सोयाबीनवरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। शहाजी चेडे, MC न्यूज, वाशी।